आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बस हे बघ, मला सांग, हे एवढे दागिने पुरतील ना? मला नाही वाटत ह्या दागिन्यांचा फार काही उपयोग होईल. सॉरी, पण जरा ओल्ड फॅशन नाही वाटत का? हळू बोल रे. आणि ऐक, हे ओल्ड फॅशन नाही आहेत, याला अँटिक ज्वेलरी म्हणतात. म्हणजे रेग्युलर दागिने असतात बघ, त्याच्यापेक्षा पण महाग असतात. आता अहिल्या वहिनींनी मला सांगितलं, दामिनी हे नीट सांभाळून कपाटात ठेव. पण काय आहे, हे मी तुझ्यासाठी घेऊन आली. ए नको नको आत्या, हे एवढे अँटिक दागिने असतील ना तर उगाच नको. मी दुसरं काहीतरी बघतो. ही संधी गेली तर मला परत परितोषची बिझनेस पार्टनर लवकर होताच येणार नाही. तिकडे कोण आहे? तू सारखं असं तिकडे का बघत असतेस? मी तिकडे येऊन बसू? नाही नाही नाही, मी तुझ्याशीच बोलत होते. फक्त इथे बघून विचार करत होते. काय आहे ना परितोष, माझे विचार ना खूप मोठे असतात. आता पण एक मोठा विचार केलाय मी. ऐक, मला सांग, आपण दागिने का ठेवतो घरात? नाही, तो एक उपयोग आहेच की आपल्याला छान मिरवता येतं. पण आम्ही का ठेवलेत माहितीये? एखादा वाईट प्रसंग आला, एखादी अडचण आली तर आपल्या कामी येतील हे दागिने. आणि तसं पण आता वहिनीने मला सांगितलं ना, कपाटात ठेव. मग कपाटाची पावडर पडली, त्याची चमक गेली, मग कुणाला समजणारच नाही हे अँटिक आहे, है ना? त्यापेक्षा तुझ्या कामी येतील. आणि वहिनींना सुद्धा आनंदच होईल, तुला उपयोगी पडले म्हणून हे दागिने. शुअर? शुअर, 100%. 100%. आत्या पार्टनर, एक मिनिट. ही घे तुझ्या नवीन ऑफिसची चावी. आजपासून आपली पार्टनरशिप सुरू. आता मला या मुंबईवर राज्य करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आत्ताच्या आत्ता हे बॅगेत भरतो आणि लोकल विकत घेऊन येतो. आता शोभतीये ना मी बिझनेस विमेन, दामिनी मोहन किर्लोस्कर. मी काय म्हणतात? शेवटी धाडस झालंच माझ्या धनींचं. देवी आईंसमोर मनातलं समद बोलायचं. काय हो धनी, तुम्हाला माझ्यापासून लांब राहवतच नाही का? मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोल. मला आधी सांगा, तुम्ही देवी आईंना कसं काय तयार केलं? म्हणजे तुम्ही त्यांना नेमकं असं काय सांगितलं की त्या तयार झाल्या? सांगा की. ऍक्च्युली आईला खरं काय माहितीच नाही. काय? प्रीतम सर, देवी आईंना काहीच माहित नाही म्हणजे? म्हणजे देवी आई काल समद्यांसमोर जे काय बी बोलल्या ते? ऍक्च्युली तो आमचा प्लॅन होता आणि दादानी तेच केलं जे मी त्याला सांगितलं. तुझ्यासोबत आयुष्यभर चालायची स्वप्न बघितली. तुला वचन दिलं, 2 पावलं सुद्धा चालू शकत. सॉरी यार, सॉरी. दादा, अरे यार, तू इतक्यात हार मानणार आहेस का? अरे तुझं प्रेम आहे ना पारूवर, मग प्रेमात इतक्या लवकर हार नाही मानत. तुझं तर पारूवर तेव्हापासून प्रेम आहे जेव्हा तुला माहितीही नव्हतं की ते डोळे पारूच आहेत. आणि आता फायनली जेव्हा तुला तुझं प्रेम मिळतंय तेव्हा अशी हार मानतोयस? अरे मग काय करू यार? इकडे मामाने मला 2 दिवस दिलेत. 2 दिवसात आईला सगळं क्लिअरली कसं समजू? तुला वाटतं आईला सांगितल्यावर आई ते ऐकून घेईल? ब्रो, तू ओळखतोस ना आईला? मला सांग, आई पारूचा स्वीकार करेल का? त्या पुढच्या गोष्टी आहेत ना दादा. सध्या आपल्याला पारूला थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आईशी बोलावं लागणार आहे. मग
हे बघ, आईशी काय आणि कसं बोलायचं ते मी बघतो. तू फक्त चल. म्हणजे चल रे, चल 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 चल. पारू आणि मारुती मामाचं जाणं आपल्या कोणालाच पटलेलं नाही. सगळ्यांनाच खूप त्रास होतो. काय करणार, आपला पण नाईलाज आहे. पण मारुतीच्या वागण्याचं खरंच आश्चर्य वाटतंय मला. इतकी वर्ष तो आपल्याकडे आहे, त्याला काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला सांगतो, आपली मदतही घेतो. पण यावेळेला काहीच बोलला नाहीये तो. मला कळत नाहीये एवढं मोठं काय झालंय की त्याला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागलाय. मला माहितीये काय झालंय ते. आई, मला माहितीये मारुती मामा का सोडून गेले. आई, तुला आठवतंय पारूला विषबाधा झाली होती? ती का झाली होती असं वाटतं तुला? कारण मारुती मामाने तिला विष दिलं होतं. काय? प्रीतम, काय बोलतोयस तू? आई, मला माहिती आहे की हे खूप वियर्ड साऊंड होतंय. मी पण असा शॉक झालो होतो. पण आता तुला माहिती आहे ना की मारुती मामा, हे घर, त्याचा जॉब, याला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे. आणि पारू आणि दादाच्या फ्रेंडशिप बद्दल पण तुला माहिती आहे. तर काय आहे ना, मारुती मामा थोडा जुन्या विचारांचा आहे. म्हणजे गरीब, श्रीमंत, मालक, नोकर असे विचार करतो तो अजूनही. पारू किती इनोसंट आहे. म्हणजे तिचा आपल्या घरातला वावर पण किती मोकळा होता ना. त्यामुळे मारुती मामाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आणि दादाच्या फ्रेंडशिपमुळे पारूच्या कॅरेक्टरवर कोणी डाऊट घेऊ नये या एका कारणामुळे त्यांनी पारूला विष देऊन टाकलं. असा विचार केला मारुतीने? म्हणजे पारू ह्या घराचा भाग झाली, अगदी सहज मिसळली या घरात. आदित्यची तिची मैत्री, तुझी तिची मैत्री, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पारूने कधी तिची मर्यादा सोडली नाही. आणि आदित्यवर तर आपले संस्कार आहेत. त्यामुळे आदित्य आणि पारूच्या मैत्रीवर मला कधीच संशय नव्हता. फक्त त्यांच्या मैत्रीमुळे तिच्या लग्नात काही विघ्न येऊ नये एवढंच वाटत होतं. हा, हे पण एक रिझन होतं ना, पारूचं लग्न. म्हणजे आता तू मारुती मामाला प्रॉमिस केलं होतंस की तू पारूचं लग्न लावून देशील, राईट? पण काही कारणामुळे त्यात डिले होत होता. मारुती मामाला असं वाटलं असेल की तू ते विसरलीस आणि ह्या कारणामुळे पण तो घर सोडून गेला असेल ना. अरे पण एकदा मारुतीला एकदा माझ्याशी येऊन बोलावं असं नाही वाटलं? आई, तुला माहिती आहे ना मारुती मामा कसा आहे, तो असा जनरली नाही बोलणार. आणि म्हणजे ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आता त्यांना आपण परत आणायला हवं ना. आणि ते तूच करू शकतेस.